श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथून पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी प्रस्थान करणाऱ्या माता रुक्मिणीच्या पवित्र पालखीचे अंबानगरीत मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने स्वागत करण्यात आले। बियाणी चौकात माजी आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून स्वागत करण्यात आले। माता रुक्मिणीची ही 432वी ऐतिहासिक पालखी सोहळा असून ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक समृद्धीचे प्रतीक मानली जाते। पालखीला पंढरपूर येथे मानाचे स्थान आणि शासकीय पूजनाचा मान मिळवून देण्यात माजी आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे। त्यांच्याच पुढाकारामुळे गेल्या काही वर्षापासून अमरावतीत पालखीच्या स्वागताची परंपरा सुरू झाली आहे। सायंकाळी बियाणी चौकात पालखीचे आगमन होताच संपूर्ण परिसर टाळ मृदुंगाच्या गजराने आणि जय जय रुक्मिणी मातेच्या जयघोषाने दुमदुमून गेला। भाविकांच्या गर्दीने आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने वातावरणात भक्तीचा दरवळ निर्माण झाला होता। पालखी स्वागताप्रसंगी ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळत भक्तिभावात सहभाग घेतला। तसेच काही अंतरापर्यंत पालखी खांद्यावर घेऊन त्यांनी वारकरी परंपरेप्रती आपली निष्ठा व्यक्त केली। त्यांच्या या साध्या आणि मनमिळावू वागण्याने उपस्थितांची मने जिंकली। हा सोहळा केवळ धार्मिक नसून तो सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचे दर्शन घडवणारा ठरला। यावेळी खासदार बळवंत वानखडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, शहर पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांच्या सहभागामुळे अंबानगरीत भक्तिमय चैतन्याचे वातावरण पसरले होते। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।